पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाल्यानंतर पात्र भाग आणि संगमनेर परिसर याला निश्चितपणे फायदा तर होईलच, पण तो शेतीच्या संदर्भात असेल, शेतीमालाला दळणवळणाच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर पात्र भागातील हा ड्राय एरिया असल्यामुळे इथले बहुसंख्य लोक पुणे आणि नाशिक या ठिकाणी कामाला जातात. ते डेली बसनं किंवा मोटरसायकलीवर अपडाऊन करत असतात. त्यांनाही लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत होईल आणि शेतीमालाला मार्केट उपलब्ध होईल. लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी पण वाढेल. आणि खरं तर चक्काजाम आंदोलन होण्याची वेळच यायला नको होती, कारण खरं तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं आपण तर पुणे नाशिक कनेक्टिव्हिटी ही सरळ मार्गाने झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जे नारायणगाव, मंचर, पेठ, खेड, संगमनेर ही जी गावं आहेत, सिन्नर आहेत, यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आणि ही गावं खऱ्या अर्थानं पहिल्यापासून जी वंचित आहे रेल्वे मार्गापासून, आता मधल्या काळामध्ये रेल्वे मार्ग नगर मार्गे जाणार, शिर्डी मार्गे जाणार, काही गरज नाही ना. तिकडं ऑलरेडी लोकांची आम्ही मंत्रालयात रेल्वे कृती समितीची मीटिंग होती, तेव्हा गेलो तर कोपरगाव भागातील, राहुरी भागातील, नगर भागातील असे बरेचसे लोक तिथं हजर होते कृती समितीला. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या जमिनी किती द्यायच्या, आम्हाला शेती करायला जमिनी ठेवणार आहे का नाही. आमच्याकडून ऑलरेडी एक रेल्वे मार्ग आहे, कृषी विद्यापीठ झालेलं आहे, मुळा डॅमला जमीन गेलेली आहे, समृद्धी महामार्गाला जमीन गेलेली आहे, पुन्हा आता दुसरा बँगलोर हायवे होतं त्याला जमीन जाणार आहे. आम्हाला जमीन शिल्लक राहणार आहे नाही, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. त्या लोकांची मागणी उलट विरोध आहे. आणि आपल्या लोकांची मागणी तर आपल्या सेंट्रल या पुणे नाशिक सरळ मार्गाला त्या ठिकाणी खडक सारख्या दुर्बिणीचं त्या जागतिक केंद्र आहे ते, त्या खडकच्या दुर्बिणीचं आपल्याला कारण सांगितलं जातं, परंतु ॲक्च्युली बऱ्याचशा देशामध्ये देखील त्या दुर्बिणी आहेत आणि त्याच्या जवळूनच रेल्वे मार्ग जातात. तर त्यावेळेस मंत्रालयामध्ये आम्ही गेलो तेव्हा आमदारही होते आणि विखे साहेब पण होते. तर त्या त्या तिथं असा एक तोडगा निघाला की त्या कोडच्या ज्या दुर्बिणी आहेत त्याच्या पश्चिमेकडे 15 किलोमीटर, 10-15 किलोमीटर किंवा पूर्वेकडे 10-15 किलोमीटर असं आपण त्याला करू शकतो. परंतु त्या मिटिंगच्या नंतर काय झालं काय कळलं नाही, आणि पुन्हा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की तिकडूनच राहुरी मार्गे, नगर मार्गेच रेल्वे होणार. आणि मग पुन्हा परत त्याच्यावर हे आंदोलनाची वेळ आलेली आहे, अन्यथा आंदोलनाची वेळ आली नसती. पुण्याला जाताना तुम्हाला काय अडचणी येतात आणि रेल्वे मार्ग झाल्यानंतर काय तुम्हाला बदल जाणवेल? पुण्याला जाताना खास करून जेव्हा आपण राजगुरुनगरपर्यंत आपल्याला अडचण येत नाही, परंतु राजगुरुनगरच्या पुढे जेव्हा जातो, जेवढा टाइम आपल्याला राजगुरुनगरपर्यंत जायला लागतो त्याच्या 4 पट टाइम पुण्यापर्यंत जायला लागतो. म्हणजे 20% ते 25% प्रवास बाकी असतो, परंतु 4 पट त्याचा टाइम वाढतो, कारण एवढी ट्रॅफिक पुढे असते की ते वेळेवर पोहोचणं होत नाही. किंवा बरेचसे पेशंट आपले संगमनेरवरून पुण्याला शिफ्ट केले जातात ICU क्रिटिकल झाल्यानंतर, ते वेळेवर पोहोचत नाही. बरेचसे पेशंट रस्त्यात दगावले जातात. शेतीमाल असेल तो वेळेत मार्केटला पोहोचत नाही. अशा भरपूर अडचणी पुण्याला जाताना होत असतात. शालेय विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? शालेय विद्यार्थ्यांनी तसं पाहिलं तर इंजिनिअरिंग असेल, MBA असेल किंवा जे IIT असेल, IIM असेल, हे जे मुलं शिक्षण घेतात, AI मध्ये आता नवीन हे झालेलं आहे, ते आपल्याकडे त्या सोयी नाही आहेत. त्या सगळ्या सोयी पुणे आणि नाशिक अशा मेट्रो सिटीमध्ये आहेत. आणि त्यासाठी शिक्षण घ्यायचं असेल उच्च, तर उच्च शिक्षणासाठी आपल्याला पुणे आणि नाशिकला जावं लागतं, आणि त्यासाठी वेळ पण भरपूर जातो. सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून अपेक्षा आता आपण बघतोय की जेन झी ही अतिशय जागृत होत आहे. आणि हे जागरूक झाल्यानंतर आता त्यांच्या मागे बाकीचेही सर्वसामान्य लोकच देखील जागरूक होतात की सरकारचा हा अंधाधुंद कार्यक्रम चालू आहे आणि जी मन वाटेल ती मनमानी करण्याचं काम चालू आहे. माझं असं मत आहे की लोकांच्या गरजा काय आहे त्या गरजांनुसार तुम्ही निर्णय घेतले पाहिजे, सरकारने निर्णय घेतले पाहिजे, ज्यामुळे ज्या लोकांना गरज आहे ते त्यांच्या गरजा भागतील, त्यांच्या उपभोग घेण्यासाठी किंवा त्यांना उपयोग होईल अशा निर्माणाधीन कामकाज झालं पाहिजे.